नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या गावी आहे आणि खास करून आता शिमग्याचा सण सुरू झाला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावाकडचा शिमगा, इव्हन माझ्या आजूबाजूच्या गावाकडचा शिमगा बघायची उत्सुकता जरूर असेल. तर आज आहे 5वी होळी, म्हणजे 5वा होम असतो आमच्याकडे. दर दिवशी होम लागतो. अगदी होळी, मोठी होळी असते ना, मोठा होम तिथपर्यंत कोकणात सर्रास सगळीकडेच. तर आज 5व्या होमाच्या दिवशी आमची पालखी दरवर्षी बाहेर पडते, म्हणजे आमच्या देवळातून ती आज गावात येते पाटलांकडे आणि आजूबाजूचे थोडेसे 4-5 घरं घेतात मानाची आणि नंतर उद्यापासून पूर्ण गाव घ्यायला सुरुवात करते. तर आज ती बाहेर पडणाऱ्या पालखी, त्यासाठी मी देवळात जाणार आहे. सगळे ग्रामस्थ जमणार आहेत. 12 वाजता तिकडे जमायचा हा म्हणजे दवंडी पेटवलेली काल, तर आज तिकडे जाणार आहोत. मला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे पालखी कशी बाहेर पडते, ग्रामदेवतेची कशी तयारी असते, तयारी कशी असते, सगळेजण जमतात कसे. हा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा दाखवणार असं, कारण मी यायचो ना गावी होळीच्या टायमाला, ते शेवटचे 4-5 दिवस, 3-4 दिवस, पण सुरुवातपासून पालखी कशी बाहेर पडते हे तुम्हाला दाखवणार नाही कधी. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ते बघायला मिळणार आहे, काहीतरी वेगळं नवीन. आणि आता जातोय वरती. आई पण आहे घरीच, आज सगळं काम स्टॉप आहे सगळं आमच्या घरी. आणि आई काय करते बघा जरा इकडे या साईडला. बघ काय करते आई. बरेच दिवस ही कामं झाली होती छोटी मोठी घरातली. बरोबर. आता देव येणार आहे घरी आई. हो, तर साफसफाई करायला लागेल. साफसफाई करायला लागेल. इकडे बघा आता सध्या आईने घातले सुकवान. तर आता पोरं पण येणार आहेत मुंबईत ना, तर ही शिकावत त्याला कणी ना, कणी धुवून घातले सुकत दळायचे. तरी जातो देवळामध्ये. आमचं ग्रामदेवतेचं देऊळ इथेच वरती आहे, महामाईदेवीचा आणि जागृत देवस्थान आहे आमचं. जाऊया वरती आणि बघूया काय तयारी आहे. फुल मजा येणार. मनी बाय टाटा. काय बोक्या काय करता रे हे बोक्या. आज आमच्या गुलाबाईकडे पालखी येणार आहे. आई पालखी आहे ना, अशी आमच्या वर्षी देऊळ पकडायची घरं 4-5 घरं घेतील, 10 घरं घेतील. आमचं पण घर पहिल्या दिवशीच घ्यायचं पूर्वी, आता शेवटच्या आदल्या दिवशी घेतात. तेव्हा वरती जायला देऊळ पकडायची. ही रस्ता असा वरती जायला, पाठच्या साईडने आमच्या घरातून रस्ता आहे जायला. निघालो कडकडं हळूहळू जाऊया ना. हे आमच्या ग्रामदेवत महादेवीचं मंदिर वरती आता आलंय, दर्शन घेतलंय आणि आता हळूहळू गावातली ग्रामस्थ हळूहळू वरती जमा होत आहेत. सगळे आले की मग तयारी सुरू करणार. अजून एकदा म्हणजे येतील लवकर सगळी. हे बघा आमची पालखी, आमची मोठी पालखी आहे. दरवर्षीची पालखी आता ही या वर्षीची पालखी काढतोय आम्ही. सगळं पहिलं सामान काढे वगैरे. चक्काच्या खोऱ्या मस्त धुया जरा. सब पाहिजे ना, सब. पाणी पण गरम आहे पालखीला. दोन्ही पाणी एकदम दुपारच्या टायमाला पाणी गरम आहे. आमची ही दुसरी पालखी. जुनी पालखी अजून एक वेगळी आहे ती. आता ही पालखी गेल्या 7-8 वर्ष जास्त झाली. हा काय येत आहे पालखी बाहेर पडते सांगतात. खास करून पालखी काढायची त्या दिवशी पूर्ण तयारी असते. म्हणजे आता तुरे लावायचे असतात, त्यासाठी आमच्याकडे मोठा इकडे चाफा इथे मोठा. हा बघा चाफा इथे. चाफ्याची फुलं दरवर्षी खास करून चाफा सजलेला असतो. छोट्या पालखीसाठी, मोठ्या पालखीसाठी इकडंच फुलं. चला तयारी जोरदार आहे आणि गाणी पण लागले बघा. सुकेल झाला चांगला. तयारी जोरात. देवीची पूजा तर आहे, सगळ्या देवांना पूजले. आता हार वगैरे घातली, तर हा पालखीसाठी एक हार आणलाय मोठा आणि देवाला विडा पण दिलाय. आज देव खऱ्या अर्थाने आमच्या गावातल्या सगळ्या घरी
भेटीला जातो आणि पुढचे 5 दिवस तुळवट्टीला परत येणार. 5-7 दिवस पूर्ण गावात फिरणार. पूर्वी आमची पालखी बाहेर जायची, आता गावातच फिरली. आता हे मुखवटे दरवर्षी खास करून पालखीच्या वेळेस आणि नवरात्रोत्सवात जेव्हा देवीचा जागर असतो कधी तेव्हा पण काढतात. वर्षातनं 2-3 वेळा काढतात. आमचे ग्रामदैवत महामाईदेवी आणि इतर आमचे काही देव आहेत, त्या सर्व देवांना अशा प्रकारे चांगलं स्वच्छ धुतलं जातं आणि एका बाजूने त्यांचे जे स्थान आहे त्याप्रमाणे त्यांची मांडणी करून त्यांना दागिने घालून ते पालखीमध्ये बसवले जातात. पालखी कोणाच्या घरी किती तारखेला जाईल त्याचं नियोजन झालंय. लिस्ट काढले बघा. आता ही आम्ही आमच्या गावच्या मंडळाच्या बाकी आपल्या गावचा ग्रुप आहे त्या पाठवणार ना आणि त्या हिशोबाने चाकरमाने गावी येतात. मग तारीख बघून काय कायच्या घरी जेवण असतं, भंडारा असतो, त्या हिशोबाने नियोजन करून येतात. आता पालखीतले देव बसवले मला दाखवतो. अजून सजवायचं आहे, दागिने चढलेत आणि आता हा गजर चढवणार. जवळजवळ एक तासाच्या नंतर सगळ्यांनी हातभार लावून हार वगैरे होऊन नंतर मग काही गोंड्याची फुलं, झेंडूची फुलं आणि त्यानंतर मग खास करून चाफ्याची, पांढऱ्या चाफ्याची फुलं अशी बनवून एकत्र तुरे वगैरे लावून आमच्या पालखीला गजर वगैरे चढवून सगळे मुखवटे देवीचे आतमध्ये लावून दागिने वगैरे सगळे घालून व्यवस्थितपणे पालखी सजलेली आहे. आणि आता वाजलेत 4 वाजता पालखी बाहेर काढतो. आणि आता आमच्या गावामध्ये एक शेवरे गावची वर्धन देवीची शेवरकाठी पण आलेली आहे, ती पण बघायला मिळेल तुम्हाला. आता पालखी दाखवतो तुम्हाला पहिला, सगळ्यात पहिला. पालखी बाहेर पडणार तर सगळे ग्रामस्थ हे पहिले खुश असतात. त्याचप्रमाणे हे सगळे खेळ असतात. पूर्वी पालखी बाहेर जायची, तर आत्ता हे जे बघताय ना मुलं, तसेच आम्ही लहानपणी पण खूप आनंदित व्हायचो, कारण त्यावेळेस झेंडा पकडणं, पोल पकडण्यासाठी उत्सुकता असायची. दरवर्षी मी शिमग्याला येतो खरा, परंतु पालखी काढायच्या टायमाला खास करून चाकरमाने खूप कमी असतात. यावेळी मी गावी होतो, त्याच्यामुळे तुम्हाला हे सोहळा बघायला मिळतोय. एक वेगळीच मजा असते पालखी बाहेर काढताना. चाकरमाने आता उद्यापासून आजपासून सुरुवात झाली यायला, तर पूर्ण गाव भरेल आता. म्हणजे होळीपर्यंत पूर्ण गाव भरणार, सगळे येणार. हा दररोज पाटलांच्या हातामध्ये असेल. कोकणात गावाकडे खास करून देव शिमग्यात खास आकर्षण का, तर देव आपल्या घरी भेटायला येतो. इतर वेळेस आपण देवळात येतो ना, तर आज देव निघालेत सगळ्यांच्या घरी दर्शन देण्यासाठी, आपल्या घरी भेटायला येतात ते. त्याच्यामुळे आजच्या ज्या दिवशी पालखी घरी येतात त्या दिवशी कोण ना कोणतरी घरी असायलाच पाहिजे आणि असतंच. त्यासाठी मग खास करून लोक मुंबईतनं 1 दिवस तरी काढून खास करून सुट्टीमध्ये येतात इकडे.
पालखी बाहेर पडताना. चला पालखी बाहेर पडली आमची. आता पहिली जाणार सानेवरती, नंतर पुढे. हो कुठे खाली बसले पाटलांकडे. शेवरे गावची वरदान देवी. बघा प्रत्येकाच्या घरी ज्या घरात पालखी येणार आहे तिकडे पूर्ण अशी कनारांगोळी काढलेली असते बघा अशी. तर सगळ्यात पहिले सानेवरती जाणार पालखी, नंतर मानाची काही घरं असतात किंवा पहिल्या दिवशी ठरलेली असतात ना 10-15 घरं, ती का नाही. आम्ही 2 वर्षापूर्वी या टी शर्ट छापलेलं आहे. यावर्षी बघूया, प्लॅनिंग आहे. आता शिमग्यात पूर्ण हा परिसर दुमदुमून जातो. फुल शेरणे बिरणे असतात. पूर्वीसारखे नाही, आता कमी असतात शेरणे. पूर्वी तर खूप आहे शेरणे. पालखी सानेवरती आली की सगळ्यात पहिला जो होम असतो त्या होमाच्या गोल फेरा मारून नंतरच ती सानेवरती तिकडे घराण्यासाठी जाते. हे आमच्या साना, हा सानेचा परिसर, आणि खास करून गावच्या मीटिंग वगैरे कुठल्या असल्या तर इथे घेतात. आणि खास करून सानेवरती जेव्हा पालखी बसते तर इथेच बसते. आणि प्रत्येक गावची एक साना असते. साना म्हणजे देवीचा एक असं स्थान जिथे गोड्या सणाला होमाच्या दिवशी पालखी दिवसभर इकडेच असते. सान्यावरती साना असतं, म्हणजे देवीचा खास करून नवस इकडे असतो. तर जे कोण चाकरमानी त्यांना यायला भेटत नाही, यांच्या घरी पालखी गेलेली असते तेव्हा ते नसतात, तर ते इथे सान्यावर येऊन त्यांचा दरवर्षीचा नारळ किंवा जे काय असेल देवाला ठरवलेला ते इकडे घेऊन देतात. आणि हा सान्याचा परिसर बघा किती मस्त वाटतं. इथे पूर्वी ना खूप मोठा असा पिंपळाचं झाड होता, मोठा असा पार होता, तो तुटला. आता लहानपणीच्या आठवणी सगळ्या, पण आता हे सगळं इथे पूर्ण चेंज झालंय. खूप मोठा पिंपळ होता. आता हा इकडे बघा असा. आता देवाला इकडे गाराणं घालणार. इथे सगळ्यात पहिलं देवाची इकडे आरती होती. एक सनईवाले आले, सनई मास्टर आहेत, ते एकदम एक्सपर्ट, गाणे एकशे करतात. आणि ही एक सनई मास्टर आहेत जिथे इशारा दिया उधर से, अभी थोड़ा देर रुको, ऐसा बोलता है. हे लय पट्टीचे आहेत माझा तरी, ते मध्ये मध्ये गायब होतात. आराम तसमध्ये मानव आमच्या ग्रामदेवता महामाई देवीला हा नवस केलेला बघा किती जुना आहे. आता ह्यांचे वंशज आहेत की नाही माहित नाही. हा गोविंद बाळा पवार, हा राहणार बानकोट, यांच्याकडून ती देवी आंबोलकरीन बाईस नवसा बदल दिली. तेव्हा महामाई देवी बोलायचं म्हणजे आंबोलकरीन दिलं त्याने. आणि महामाई देवीसाठी त्याने जेव्हा नवस केलेला आहे 9 मार्च 1952, हे 5 असेल त्या टायमाला बघा. 52 किती जुना आहे ना. घंटी देवाची, घंटा तर लय मोठा आहे आमच्याकडे एवढा.
हे पहिलं मानाचं घर आहे. म्हणजे इथे बाबा खास करून इथे पहिली पालखी येतेच ना बाबा. पहिले इथे जायला लागते, नंतर गावातली 5-6 घरं घ्यायची. आणि आई वगैरे इकडे जेवण करायला आले असणार. काय हा भंडारा बनते ना, डाळ भात आणि भाजी. आता आलोय घरी. आमच्या गावामध्ये दरवर्षी खास करून वरदान देवी शेवरकाठी येते असते. ती पूर्ण 84 गावं घेते आणि अशी गाव घेत घेत पुढे जाऊन मग जावळे चिंचगड करत मध्ये शिवराज परत जाते. तर आज आमच्या गावात आले आणि योगायोगाने खास करून मी आज गावी असल्यामुळे शेवरकाठीचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर आई दरवर्षी अशी नेत असते. खास करून नारळ श्रीफळ आणि तांदूळ वगैरे सगळे आरत असतात. सगळे गावातील लोक नेतात नाही. आणि शेवरकाठी खास करून प्रत्येकाच्या घरी जात नाही. पाटलांकडे खास मानाचं घर आहे जुना, तिथेच थांबते. आणि आमच्या गावात लोंढे आडनावाची काही घरं आहेत. तर ते त्यांचं खरं मूळ गाव आहे ते पण शेवर आहे, तिथूनच आले असे बोलतात. तर ते सगळे मानणार आहे. त्यांच्याकडे जेवण असतं त्या भावकीच. आणि गावातले सगळे लोक तिथे पापड्या येतात. आणि तिथं असं म्हणजे लोक मानतात की तिथे शेवरकाठीच्या सोबत खाली लहान मुलांना आंघोळ घालतात. तर ते मुलांच्या घराच्या वाढीसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी चांगलं असतं देवीचा त्यावरती वरदहस्त असतो. तर ती सगळ्यांची श्रद्धा असते. तर आता मी तिकडेच चाललोय. पाटलांचं जुन्या पाटलांचं घर आहे. खास करून इथे सगळ्यात पहिली वर्धन देवी शेवरकाठी इथे येते. गावातल्या सगळ्या मला इथे येतात, खास करून नारळ त्यांची आरती घेऊन. बोला रे पालखी आलंय मोठ्या घरामध्ये. जुन्या पाटलांचं घर, त्या पाटलांच्या घरी आता इथे जेवण जाते. इथे जे तोरण असतात नवसाचे ते करून बाकी घरं घेणार. सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी प्रसाद असते. म्हणजे आता फरसाण, चिवडा किंवा थंडा, कधी चहा, हे सगळं चालू असतं. इकडे सगळे खेळ आहे सगळे. पूर्वी आपली पालखी कुठे कुठे जायची सांगा जरा. केळशीला जायची, वेळा बंदा किल्ला घेऊन यायची. पलीकडे जायची की नाही, बागमांडला की हरेश्वर शिवाजी नाही जायची ना, केळशी मागे जायची ना. म्हणजे हा आपला पट्टा घ्यायची. आपला पुरा किल्ला, बानकोट किल्ला, बलदा, वेळास, साखरी खारी आणि केळशी. आणि येताना आपल्या गावात जायची. केळशीतनं शेवट आपल्या गावात यायची. तर आता पालखी गेली बरेच वर्ष गावातच फिरते. म्हणजे आमच्या लहानपणापासून तर गावातच आहे. आणि आमच्या गावात प्रत्येकाच्या घरी बराच टाइम निवांत थांबते. पण आता झालंय काय, गावी स्थानिक लोक खूप कमी झाले आणि मुंबईला सगळे स्थलांतरित झाले. तरी आमच्या गावात बऱ्यापैकी लोक अजून गावाकडे आहेत. त्याच्यामुळे हा सण तेवढा उत्साहाने साजरा होतो. तर ही जयदूची आई आता तू मुंबईला दिसते सगळ्यांना वारावारांना, ठीक आहे. दिवसाची ठरलेली 25 घरं घ्यायची आणि रात्री संध्याकाळी पाटलांकडे जागरण, जेवण खाऊन करून यायचं सगळ्यांनी आणि पाटलांकडे जागरण करायचं. तर हे पुढचे अगदी होळीपर्यंत, दुर्वटीपर्यंत चालू असतं. होळीपर्यंत साण्यावर पालखी बसेपर्यंत सगळी घरे संपवायची असतात घेऊन.
चाय काय गरम गरम कोरीची आहे. तर मंडळी, कोकणकरांसाठी शिमगा हा सण म्हणजे जीव की प्राण. खास करून या दिवसाची, या सणाची खास करून सगळेजण वाट बघत असतात. अगदी पुढची काही दिवस हा शिमगा सण, त्यासाठी चाकरमानी गावी येतात. गावचे ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन सगळी गावं भरली जातात. त्यामुळे एकत्र सलोख्याने पूर्ण हा सण साजरा केला जातो आणि गावाकडे खूप धमाल मजा मस्ती असते. तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या खेडेगावातलं, कोकणातलं हे शिमग्याचं रूप तुम्हाला दाखवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून. आमच्या घरी पण पालखी येणार आहे, तेव्हा पण काही ना काहीतरी देवीसाठी काहीतरी, खेड्यांसाठी काहीतरी बनवणार आम्ही आणि तो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आज पालखी बाहेर पडली त्या दिवसाचा हा व्हिडिओ. आता पुढचे 4-5 दिवस कंटिन्यू पालखी गावामध्ये असणार आणि तिकडे खेळ म्हणून आम्हाला कंपल्सरी जावंच लागलं आणि कंपल्सरी जावं लागतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास, माझ्या गावच्या पालखीचा, ग्रामदेवतेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त मंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच. बाय.